ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टवर बकऱ्याचा फोटो पोस्ट करत नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। त्यावरून आता शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे। राऊतांच्या पोस्टला प्रत्युत्तर देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी देखील एक्स पोस्ट केलेली आहे। दोन एक्स पोस्ट आपण पाहतोय। संजय राऊतांनी एक्स पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी बकऱ्याचा फोटो पोस्ट केलाय, तर त्यांनी एकनाथ शिंदेंना या पोस्टमधून डिवचले। दुसरीकडे नरेश म्हस्केंनी गाढवाचा फोटो हा AI इमेज असावी बहुधा ती पोस्ट केलेली आहे आणि त्यामधून त्यांनी संजय राऊतांना डिवचलेलं आहे। त्याच्यामुळे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असं एक एक्स वरचं वॉर आता सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं, असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनसी गट, मग काय आहे ते? तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो। तुम्हाला UBT माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत।